Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic income from salary. This is the sixth example on this particular topic. And in the previous five examples, we have seen how to calculate the income from salary of any individual. We know that an individual may be working in a government sector, he may be working in a private sector, the employee may be permanent or temporary, or he may be working on class 1, class 2, class 3, or any post. Okay, in this particular topic we are studying how to calculate the income of an individual from the source of salary. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला सॅलरीद्वारे उत्पन्न मिळत असतं, तो व्यक्ती गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल किंवा प्रायव्हेट सेक्टर असेल, तो एम्प्लॉई परमनंट असेल किंवा टेम्पररी असेल, तो व्यक्ती कोणत्याही पदावरती जरी काम करत असेल, ज्या व्यक्तीला पगार मिळतो त्या व्यक्तीचं पगाराचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडखाली ते कॅल्क्युलेट केलं जातं. We know that in income tax, the incomes received by an individuals are classified into 5 heads, and out of these 5 heads, the most important head of income is this income from salary. आपल्याला माहिती आहे की इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जे उत्पन्न मिळतं हे उत्पन्न एकूण 5 हेड्सच्या अंतर्गत 5 कॅटेगरीच्या अंतर्गत क्लासिफाय केलं जातं. आणि या 5 हेड्सपैकी सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं जे हेड असतं ते म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी. व्हाय दिस हेड इज इम्पॉर्टंट? दिस हेड ऑफ इन्कम इज इम्पॉर्टंट बिकॉज मेजॉरिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम द कंट्री अर्न्स इन्कम फ्रॉम धिस हेड. आपल्या देशामधील जेवढी काही लोकसंख्या आहे, जेवढे टॅक्स पेड करणारे आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त लोकांना सॅलरीद्वारेच उत्पन्न मिळत असतं. त्यामुळे सॅलरी इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, त्याच्यासाठी इन्कम टॅक्सच्या कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वी नो दॅट majority of the individuals earns income from salary, so therefore it is necessary that we should know the provisions of income tax act regarding the computation of income from salary. Okay, now in this particular topic we have seen 5 examples. Now this is the 6th example on this particular topic. And as we have seen in the previous 5 examples that we are studying 1 or 2 new points in each and every example. आत्तापर्यंत जे आपण एकूण 5 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत, या 5 एक्झाम्पल्समध्ये प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण 1 ते 2 नवीन पॉईंट्स हे आपण शिकलेलो आहोत. In this particular example also we are going to study some new points. Now what we are going to study here? We are going to study the effect of car facility provided by the employer to the employee. जर एखाद्या एम्प्लॉयरने आपल्या कर्मचाऱ्याला कार फॅसिलिटी प्रोव्हाइड केली असेल तर त्या कार फॅसिलिटीचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. प्लस वी आर ऑल्सो गोइंग टू स्टडी द इफेक्ट रिगार्डिंग द कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द एम्प्लॉई टू हिज प्रॉव्हिडंट फंड अकाउंट. एखाद्या एम्प्लॉईने त्याच्या पगारामधील काही रक्कम जर प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये जमा केली असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो का हे देखील आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 6 ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. रीड द एक्झाम्पल केअरफुली. The first sentence is Mr. Manoj is a government employee working in Shirwal. Okay, this is the first sentence of this example. And as we have seen in the previous 5 examples, we have to find out some important points. There are 3 points. The first point is the name of person. Who is person? The individual name is Mr. Manoj. This is first point. Then second, we have to find out whether he is private sector employee or a government employee. Here it is mentioned that he is a government employee. This is second point. And third point is he is working in Shirwal. तो व्यक्ती कुठे जॉब करतोय, कुठे नोकरी करतोय तर शिरवळ या ठिकाणी नोकरी करतोय. या 3 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. व्यक्तीचं नाव महत्त्वाचं का? कारण की
इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी त्या व्यक्तीचं नाव आपल्याला मेन्शन करावं लागतं. द सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज ही इज ए गव्हर्नमेंट एम्प्लॉई. तो व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे. याचा उपयोग काय होतो तर ज्या वेळेला आपण ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट करतो त्याच्यानंतर ज्या डिडक्शन्स असतात त्यापैकी जी एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन आहे ती फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला मिळते. In the previous examples also, we have studied that the deduction of entertainment allowance is available or it is given only to the government employees. In this particular example, it is specifically mentioned that this employee is a government employee. It means he is eligible for the deduction of entertainment allowance. This is second point. And third point is he is working in Shirwar. So we should suppose that as he is working in Shirwar, he is also living in the Shirwar. तो व्यक्ती नोकरी शिरवळमध्ये करतोय त्यामुळे तो राहायला सुद्धा शिरवळमध्ये असेल असं आपल्याला अझ्युम करावं लागतं. याचा वापर आपल्याला कुठे होतो तर ज्या वेळेला आपण हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करतो. हाऊस रेंट जेव्हा एखादा एम्प्लॉई रेंटने राहत असतो त्यावेळेला तो कोणत्या शहरामध्ये राहत आहे याच्यावरून 50% का 40% हे त्याच्यावरती डिपेंड आहे. ते आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहणारच आहोत. ओके, these three things are important. After that, from the following details, calculate his income from salary for assessment year 21-22. ओके, आपल्याला एक्झाम्पलमध्ये एकूण 12 पॉईंट्स दिलेले आहेत. या 12 पॉईंट्सच्या साह्यानं आपल्याला या व्यक्तीचं सॅलरी इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आता 12 पॉईंट जे दिले आहेत आपण एक एक पॉईंट रीड करणार आहोत आणि त्याचं पोस्टिंग पण लगेच करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड ड्रॉ द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, वी नो दॅट बिफोर ड्रॉईंग द फॉर्मॅट वी हॅव टू मेन्शन सर्टन थिंग्स. इन्कम फ्रॉम सॅलरीचा फॉर्मॅट ड्रॉ करण्यापूर्वी त्याच्या सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. वी हॅव टू मेन्शन 3 पॉईंट्स. फर्स्ट, वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ द पर्सन. नेम इज मिस्टर मनोज. इट शुड बी मेन्शन ॲट द सेंटर. पहिल्यांदा आपल्याला त्या व्यक्तीचं नाव मेन्शन करावं लागतं. व्यक्तीचं नाव काय आहे तर मिस्टर मनोज. दिस इज द फर्स्ट पॉईंट. आफ्टर दॅट secondly we have to mention which income we are calculating. In the example it is mentioned to calculate the income from salary. So on the second line we should mention computation of income from salary. This is the second point. And the third point is the assessment year. Assessment year is 21-22. It should be mentioned on the third line. Okay, so before drawing the format for computing the income from salary we should mention these 3 points. First, the name of the person whose income we are calculating. Secondly, the head of which we are calculating the income. आपण कोणत्या हेडचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय इन्कम फ्रॉम सॅलरी हे मेन्शन करावं लागतं. आणि थर्ड लाईनला असेसमेंट इयर, ज्या वर्षाचं आपण हे इन्कम कॅल्क्युलेट करतोय त्या असेसमेंट इयर तिथं मेन्शन करावं लागतं. ओके, दीज आर द 3 पॉईंट्स. And after mentioning these 3 points, now we can draw the format. And we know that the format includes preparation of 3 columns. First column is particulars, second one is amount in rupees, and third column is also amount in rupees. And we have to draw these 3 columns for 1.5 page of the notebook. हे जे 3 कॉलम्स आहेत हे आपल्याला नोटबुकच्या 1 ते 1.5 पेज ड्रॉ करावे लागतात. अँड आफ्टर ड्रॉईंग these 3 columns for 1.5 page of the notebook, now we can start with the actual calculation, actual computation of income from salary. आपल्याला हे 3 कॉलम्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला जे काय सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे ते आपण कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू शकतो. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट. द फर्स्ट पॉईंट इज कॉमन, दॅट इज बेसिक सॅलरी ₹30,000 पर मंथ. पहिला पॉईंट सांगितला आहे बेसिक सॅलरी आहे महिन्याची 30,000. आत्तापर्यंतच्या 5ही एक्झाम्पलमध्ये प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सुरुवात ही नेहमी बेसिक सॅलरीनंच होते. ती सुरुवात बेसिक सॅलरीनं का होते कारण बेसिक सॅलरी हा एकूण पगाराच्या सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा घटक असतो. ओके, सो इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल एव्हरी एक्झाम्पल विल स्टार्ट विथ द बेसिक सॅलरी. आणि बेसिक सॅलरीचा आपण नियम पाहिलेला आहे की बेसिक सॅलरीचा नियम काय आहे तर बेसिक सॅलरीचा नियम आहे की सॅलरी रिसिव्ड इट इज टोटली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट.
बेसिक सॅलरीला नियम काय आहे, तर जेवढी सॅलरी मिळालेली असते ती पूर्णपणे ही टॅक्सेबल असते. बघा इथे नियम सांगितला आहे, बेसिक सॅलरी इज फुल्ली टॅक्सेबल, नो एनी ॲडजस्टमेंट. आपल्याला फक्त काय करायचं आहे, महिन्याची बेसिक सॅलरी दिली असते, त्याला गुणिले 12 महिने करायचं आणि वर्षाची बेसिक सॅलरी ही कॅल्क्युलेट करायची. बघा एक्झाम्पलमध्ये बेसिक सॅलरी आहे 30,000, महिन्याची 30,000. लिहिण्याची पद्धत बघा, नाव लिहिलं बेसिक सॅलरी, खाली कॅल्क्युलेशन ₹30,000 पर मंथ, महिन्याची 30,000 गुणिले 12 महिने, वर्षाची अमाऊंट किती आली तर 3,60,000. ओके, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सुरुवात ही बेसिक सॅलरीनंच होते आणि त्याच्यावर काहीही ॲडजस्टमेंट करायची नाही. फक्त महिन्याची रक्कम दिलेली असते, त्याला गुणिले 12 महिने केलं, आलेलं आपलं उत्तर. काहीही ॲडजस्टमेंट नाही. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय बघा, डिअरनेस अलाउन्स. डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. किती मिळाला आहे, ₹5,000 पर मंथ, महिन्याला 5,000. मग महिन्याचा 5,000 आहे, वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 5,000 गुणिले 12, 12×5 60,000, हे झालं आपलं उत्तर. आता ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं आहे, 40% फॉर रिटायरमेंट. एकूण जो काही डिअरनेस अलाउन्स मिळालेला आहे त्यापैकी 40% रक्कम ही रिटायरमेंटसाठीची आहे. इट इज मेन्शन इन द कॉलममध्ये आपल्याला इट इज मेन्शन इन द ब्रॅकेटमध्ये ते मेन्शन केलेलं आहे. आता याचा वापर कुठे होतो, तर ज्या वेळेला आपण प्रॉव्हिडंट फंडाचं किंवा हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला सॅलरीमध्ये फक्त DA फॉर रिटायरमेंट घ्यायचा असतो, टोटल DA घ्यायचा नसतो, तर फक्त रिटायरमेंटसाठीचा DA कन्सिडर करावा लागतो. ते आपण तिथं एक्झाम्पलच्या वेळेला पाहणार आहोत. आत्ता आपला मुद्दा फक्त आहे बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउन्स. त्यामुळे डिअरनेस अलाउन्सचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, तर जसं बेसिक सॅलरीचं आहे त्याप्रमाणे डिअरनेस अलाउन्स इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट करायची नाही. महिन्याची रक्कम दिलेली असेल त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचा डिअरनेस अलाउन्स मिळतो. इथं डिअरनेस अलाउन्स किती आहे, महिन्याचा 5,000 आहे. त्यावर लिहिण्याची पद्धत बघा, डिअरनेस अलाउन्स खाली कंसामध्ये 5,000 पर मंथ गुणिले 12 महिने, वर्षाची रक्कम किती आली तर ती आली ₹60,000. महिना 5,000 प्रमाणे 12 महिन्याची किती, ₹60,000. दिस इज पॉईंट नंबर 2. 2 पॉईंट झाले. आता तिसरा पॉईंट काय, थर्ड पॉईंट इज एज्युकेशन अलाउन्स ₹200 पर मंथ. एज्युकेशनच्या खर्चासाठी ₹200 मिळाले, महिन्याला 200. ओके, 200 पर मंथ पर चाइल्ड, ₹200 महिन्याला एका मुलाचे. आणि पैसे मिळताना किती मुलांसाठी मिळाले, 3 मुलांसाठी मिळालेले आहेत. आता आपल्याला एज्युकेशन अलाउन्सचा नियम माहिती आहे की एज्युकेशन अलाउन्स हा कशासाठी दिला जातो, तर इट इज गिवन फॉर द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ चिल्ड्रन, एम्प्लॉई चिल्ड्रन. जो कर्मचारी आहे, जो एम्प्लॉई आहे, त्याची मुलं जर शिक्षण घेत असतील तर शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. याला नियम काय, एकूण जेवढा एज्युकेशन अलाउन्स मिळालेला आहे त्यापैकी काही माफ करा आणि उरलेला असतो तो टॅक्सेबल. आणि माफ किती करायचा, तर ₹100 पर मंथ पर चाइल्ड. एका मुलाचा एका महिन्याचा ₹100 माफ केला जातो. आणि जास्तीत जास्त किती मुलांचा माफ होतो, तर 2 मुलांचा माफ होऊ शकतो. आपल्या एक्झाम्पलमध्ये पैसे मिळताना 3 मुलांसाठी मिळाले, पण माफ होताना दोघांचेच पैसे हे माफ होतात. आणि किती माफ होतात, महिन्याला 100 एवढे प्रमाणे पैसे हे माफ केले जातात. मग आता लिहिण्याची पद्धत काय बघा, पैसे मिळताना किती मिळाले, ₹200 महिन्याप्रमाणे पर मंथ प्रमाणे. आणि किती मुलांसाठी, 3 मुलांसाठी. मग लिहिण्याची पद्धत बघा, नाव लिहिलं एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड, किती मिळाले खाली कंसामध्ये ₹200 पर मंथ, महिन्याचे 200, एका महिन्याचे 200 आहेत. मग वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, बरोबर. हे झाले एका मुलाचं. आणि किती मुलांचे पैसे मिळालेत, गुणिले 3 चाइल्ड, 3 मुलांचे. असे एकूण मिळाले किती, पहिल्या कॉलमने लिहिले 7,200. एवढे पैसे मिळाले वर्षभरामध्ये. आता त्यापैकी काही रक्कम एक्झम्प्ट म्हणजे माफ होते. आत्ताच नियम पाहिला, किती माफ करायचे, तर महिन्याला ₹100. मग ब्रॅकेटमध्ये लिहिलं ₹100 पर मंथ, महिन्याचे 100, हे एका महिन्याचे. वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, बरोबर. हे झाले एका वर्षाचे एका मुलाचे. आणि किती मुलांचे माफ होतात, जास्तीत जास्त 2. मिळताना पैसे तिघांचे मिळालेत, पण माफ होताना फक्त मॅक्सिमम दोघांचेच, म्हणून गुणिले 2 चाइल्ड असे माफ होतील 2,400. वजाबाकी केली, वजाबाकी बाहेर राहिली 4,800. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ एज्युकेशन अलाउन्स. एज्युकेशन अलाउन्स हा जो मिळतो त्यापैकी
₹100 पर मंथ पर चाइल्ड एवढा माफ होतो आणि जादाची रक्कम जर का असेल तर ती फक्त टॅक्सेबल होते. ओके, दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ एज्युकेशन अलाउन्स. एज्युकेशन अलाउन्सचं कॅल्क्युलेशन हे या प्रकारे केलं जातं. त्यानंतर द नेक्स्ट अँड फोर्थ पॉईंट इज हॉस्टेल अलाउन्स. किती हॉस्टेल अलाउन्स मिळाले? ₹400 पर मंथ पर चाइल्ड. महिन्याला ₹400 मिळाले, महिन्याला एका मुलाचे. आणि किती मुलांचे पैसे मिळाले? 2 मुलांचे. आता हे पण यासारखंच लिहायचं. पहिल्यांदा लिहायचं हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड. किती मिळालेत पैसे? ब्रॅकेटमध्ये लिहिलं ₹400 पर मंथ. महिन्याला 400 मिळाले. मग महिन्याला 400 वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. महिन्याला 400 म्हणजे 12 महिन्याचे, वर्षासाठी गुणिले 12 महिने. हे एका मुलात झालं. आणि किती मुलांचे मिळाले? 2 मुलांसाठी, म्हणून गुणिले 2 चाइल्ड असे पैसे मिळाले. इनर कॉलमला 9,600 एवढे पैसे मिळाले. आता त्यातून काही रक्कम माफ होईल म्हणून लेस एक्झाम्प्ट. माफ किती करायचे? तर जसं एज्युकेशन अलाउन्सचा नियम आहे की एज्युकेशन अलाउन्स हा महिन्याला ₹100 माफ होतो. बघा, एज्युकेशन अलाउन्स ₹100 माफ होतो, तसं हॉस्टेल अलाउन्स जो आहे तो महिन्याला ₹300 एवढा माफ होतो. महिन्याला 300 आणि जास्तीत जास्त पुन्हा 2 मुलांसाठी. मग बघा एक्झाम्प्ट किती? ₹300 पर मंथ. महिन्याचा 300. मग एका महिन्याचे 300 वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. ओके, महिन्याचं 300 गुणिले 12 महिने हे झालं एका मुलाचं. आणि जास्तीत जास्त किती माफ होतो? 2 मुलं. मिळताना पण दोघांसाठीच मिळाले पैसे, माफ होताना पण दोघांचे. असे माफ होतील 7,200. रे सोडून वजाबाकी बाहेर किती? 2,400. हा जो हॉस्टेल अलाउन्स आहे, हॉस्टेल अलाउन्स हा जर एम्प्लॉईची मुलगा किंवा मुलगी हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचा खर्च भागविण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. त्याला हॉस्टेल अलाउन्स असं म्हणतात. आणि मिळालेल्या एकूण अलाउन्सपैकी ₹300 पर मंथ एवढी अमाऊंट ही एक्झम्प्ट आहे. आणि किती मुलांसाठी? जास्तीत जास्त 2 मुलांसाठी. दिस इज पॉईंट नंबर 4. बघा पुढचा पॉईंट काय? पॉईंट नंबर 5 इज एंटरटेनमेंट अलाउन्स ₹500 पर मंथ. एंटरटेनमेंटसाठी महिन्याला ₹500 मिळाले. आता एंटरटेनमेंटसाठी जे पैसे मिळतात ते कुणाचे एंटरटेनमेंट? एंटरटेनमेंट ऑफ फॅमिली मेंबर्स, एंटरटेनमेंट ऑफ ओन. स्वतःचं एंटरटेनमेंट. बघा, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ ओन अँड फॅमिली मेंबर्स. स्वतःच्या त्याचबरोबर घरच्यांच्या एंटरटेनमेंटच्या खर्चासाठी ह्या अलाउन्स हे जादाचे पैसे कंपनी देते आणि ते पूर्णपणे टॅक्सेबल आहे. त्यात कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. म्हणजे जेवढी अमाऊंट मिळाली ते सर्व टॅक्सेबल. किती मिळालं आपल्याला? ह्या एम्प्लॉईला महिन्याला 500. महिन्याचे 500 म्हणजे वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. बघा, एंटरटेनमेंट अलाउन्स कंसामध्ये ₹500 पर मंथ, महिन्याला 500 गुणिले 12 महिने असे एकूण किती मिळाले? तर ₹6,000. ओके, एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड इट इज फुल्ली टॅक्सेबल. दिस इज पॉईंट नंबर 5. आता पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 6 काय? हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड ₹6,000 पर मंथ. हाऊस रेंट म्हणजे घराचं भाडं. घराचं भाडं पेड करण्याचा जो काय खर्च होतो, दर महिन्याला रेंट पेड करावं लागतं. मग हा जो काय खर्च आहे तो भागवण्यासाठी कंपनीकडून, एम्प्लॉयरकडून एवढे पैसे मिळाले. किती मिळाले? महिन्याला 6,000. मग आता पहिल्यांदा आपण लिहूया की एकूण किती रुपये मिळालेले आहेत. म्हणून त्यासाठी बघा लिहिलं हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. किती मिळाले? खाली कंसामध्ये महिन्याला 6,000, वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने म्हणजे पैसे मिळाले 72,000. एकूण मिळाले 72,000. त्यातून काही रक्कम करा माफ. काही रक्कम माफ केली जाते. आता माफ किती? त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट बनवावी लागेल. वर्किंग नोट नंबर 1. बघा, वर्किंग नोट नंबर 1 हाऊस रेंट अलाउन्स. आता हाऊस रेंट अलाउन्स जो मिळालेला आहे त्यापैकी किती रक्कम माफ करायची हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सॅलरी कॅल्क्युलेट करावी लागते. हाऊस रेंट अलाउन्ससाठी सॅलरी ही कॅल्क्युलेट करावी लागते. आता सॅलरीमध्ये काय काय येतं? एक तर येतं बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार आणि प्लस DA फॉर रिटायरमेंट. फक्त रिटायरमेंटचा DA हे आता इथं महत्त्वाचं आहे कारण एक्झाम्पलमध्ये रिटायरमेंटचा DA हा वेगळा सांगितलेला आहे. बघा, पहिल्यांदा घेऊया बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे बघा, आपण इथे घेतलेलीच आहे बेसिक सॅलरी 3,60,000. ती घेतली आहे तशी बेसिक सॅलरी 3,60,000. आता प्लस DA घ्यायचं आहे फक्त रिटायरमेंटचा. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये DA किती आहे? तर एकूण DA 60,000 लिहिला आहे. पण या 60,000पैकी रिटायरमेंटसाठीचं किती आहे बघा, तर फक्त 40%. एकूण DAच्या 40%. मग आपला टोटल DA 60 आहे.
60,000 आहे ना, त्याच्या 40% म्हणजे 6 चोक 24,000 एवढाच फक्त आहे रिटायरमेंटचा DA. बरोबर. एकूण DAच्या 40% म्हणजे 24,000 रुपये. अशी एकूण सॅलरी झाली किती? तर 3,84,000. आपण आत्ता इथे हाऊस रेंट अलाउन्स जो मिळालेला आहे त्यापैकी माफ रक्कम किती करायची हे कॅल्क्युलेट करतोय. त्याच्यासाठी पहिल्यांदा सॅलरी किती आहे त्या एम्प्लॉईची ही आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. त्यासाठी सॅलरी कॅल्क्युलेट केली. आता जे एकूण हाऊस रेंट अलाउन्स मिळालेला आहे त्यापैकी किती रक्कम माफ होते? तर मिनिमम ऑफ फॉलोइंग 3. एकूण 3 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. त्यातली पहिली अमाऊंट असते ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. ॲक्च्युली किती पैसे मिळाले आहेत बघा, आपण इथे लिहिलेलंच आहे. ॲक्च्युली हाऊस रेंट अलाउन्स किती मिळालेला आहे? तर हाऊस रेंट अलाउन्स मिळालेला आहे 72,000. ते लिहिलं आहे तसा हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड 72,000. हे पहिली अमाऊंट. दुसरी अमाऊंट घ्यायची असते रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. एकूण वर्षाचं रेंट किती पेड केलं आणि त्यातनं वजा करा पगाराच्या 10%. मग बघा रेंट पेड किती आहे? एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे रेंट पेड आहे महिन्याला 7,000. मग महिन्याचं 7,000 वर्षाचं कसं कॅल्क्युलेट करणार बघा? रेंट पेड महिन्याचं 7,000 गुणिले 12 महिने, हे आलं वर्षाचं रेंट पेड. आणि त्यातनं वजा करायचे पगाराच्या 10%. आपला पगार किती आहे? 384. त्याच्या 10% होऊन 384च्या 10%. मग बघा रेंट पेड 7,000 गुणिले 12 म्हणजे 84,000. 384च्या 10% म्हणजे 38,400. वजाबाकी बाहेर आली 45,600. ओके. रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी ही दुसरी अमाऊंट. आणि तिसरी घ्यायची पगाराच्या 40 किंवा 50%. ओके. हा व्यक्ती कुठे राहतोय? तर हा व्यक्ती शिरवळ या शहरामध्ये राहतोय. शिरवळ हे 40% येतं, कारण 50% फक्त कशाला? आपल्या देशामध्ये जी 4 प्रमुख शहरं मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता, हे जी 4 शहरं आहेत या शहरांमध्ये तुम्ही राहत असाल तर पगाराच्या 50% आणि बाकी इतर शहरांमध्ये राहिले तर पगाराच्या 40%. हा व्यक्ती शिरवळमध्ये राहतोय त्यामुळे त्याला 40%. मग 3,84,000 पगार आहे, त्याच्या 40% किती येतं? 1,53,600. ओके. ह्या 3 अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केल्या. ह्या 3पैकी जी अमाऊंट मिनिमम असेल, लहान असेल, मग सांगा तिन्हीतली लहान रक्कम कुठली? तर 45,600 एवढं एक्झम्पशन हे मिळणार आहे. मग बघा लेस एक्झाम्प्ट किती आले? 45,600. मिळताना 72,000 मिळाले, त्यातनं 45,600 गेले, वजाबाकी बाहेर किती? तर 26,400. एकूण हाऊस रेंट अलाउन्स जो मिळालेला आहे त्यापैकी काही रक्कम माफ होते आणि काही रक्कम ही टॅक्सेबल. फक्त माफ किती करायची? तर ह्या तिन्हीपैकी लहान असेल ती ॲक्च्युअल HR रिसिव्ड, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी आणि तिसरं पगाराच्या 40%. ह्या 3पैकी जी लहान रक्कम असेल तेवढी रक्कम ही एक्झाम्प्ट होते. ओके. पहिल्या स्लाईडमधील आपले 6 पॉईंट हे झालेले आहेत. आता बघा पुढचा पॉईंट नंबर 7. काय सांगितलं आहे? एम्प्लॉयर्स ऑब्लिक कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. कंपनीनं, हा कर्मचारी, हा एम्प्लॉई जिथं काम करतोय त्या कंपनीनं, त्या एम्प्लॉयरनं याच्या PF अकाउंटमध्ये काही पैसे कॉन्ट्रीब्यूट केले. कॉन्ट्रीब्यूट करणे म्हणजे जमा करणे. किती केले? 4,000 पर मंथ. महिन्याला 4,000. म्हणजे याच्या PF अकाउंटमध्ये कंपनी दर महिन्याला याच्या खात्यामध्ये 4,000 जमा करते. महिन्याला 4,000 म्हणजे वर्षाला किती? तर 4,000 गुणिले 12 महिने. मग बघा पहिल्यांदा लिहिण्याची पद्धत, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. एम्प्लॉयर किती PF अकाउंटमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतोय? तर 4,000 प्रमाणे 12 महिन्याचे 48,000. एवढे पैसे जमा केले. ओके. हे जमा केले त्यापैकी काही रक्कम ही माफ केली जाते. आता त्याला नियम काय बघा, आपण नियम पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा हा पाहिलेला आहे. बघा त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट बनवावी लागेल. वर्किंग नोटमध्ये आपण मेन्शन करणार आहोत. बघा एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. बघा एव्हरी मंथ, प्रत्येक महिन्याला, एन एम्प्लॉयर डिपॉझिट सर्टन अमाऊंट इन द PF अकाउंट ऑफ एम्प्लॉईज. प्रत्येक महिन्याला जी कंपनी असते, जो एम्प्लॉयर असतो, तो आपल्या कर्मचाऱ्याच्या PF अकाउंटमध्ये काही रक्कम जमा करतो दर महिन्याला. आउट ऑफ टोटल अमाऊंट डिपॉझिटेड बाय एम्प्लॉयर. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले दर महिन्याला 4,000 जमा केले. जी काही रक्कम एकूण जमा केली जाईल खात्यामध्ये त्याच्यापैकी 12% ऑफ सॅलरी इज एक्झाम्प्ट. त्यापैकी पगाराच्या 12% एवढी रक्कम ही माफ असते. ओके. पगाराच्या 12% अँड रिमेनिंग अमाऊंट इज टॅक्सेबल. उरलेली रक्कम ही टॅक्सेबल असते. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा, आपल्या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा
किती रक्कम जमा केली ते लिहिलं, त्यापैकी माफ किती करायचे तर पगाराच्या 12%. मग आता पगार म्हणजे काय तर आपण आता प्रॉव्हिडंट फंडाचं कॅल्क्युलेशन करतोय. पी एफसाठी पगारामध्ये बेसिक सॅलरी आणि डी ए फॉर रिटायरमेंट येतं. आपण पाठीमागेच बघा हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करताना हे सर्व घेतलेलं आहे. बघा बेसिक सॅलरी किती आहे 360 आणि डी ए फॉर रिटायरमेंट किती 24. 360 आणि 24 त्याच अमाऊंट 360 आणि 24 एकूण पगार किती आला तर 3,84,000. हा झाला एकूण पगार 3,84,000. या पगाराच्या 12% पगार आहे 384 त्याच्या 12% म्हणजे किती 46,080 एवढी अमाऊंट ही एक्झम्प्ट होणार आहे. ओके, कंपनीनं दर महिन्याला जी काय रक्कम खात्यात जमा केली आहे किती जमा केली आहे त्यापैकी 46,080 एवढी रक्कम ही एक्झम्प्ट म्हणजे माफ होणार. बघा मग इथे मेन्शन केले कंपनीने किती जमा केले होते महिन्यात 4,000 प्रमाणे 12 महिन्याचे 48,000 त्यापैकी माफ किती आत्ताच्या वर्किंग नोट नंबर 2 प्रमाणे 46,080. बघा इथं आत्ताच ह्या वर्किंग नोट प्रमाणे आपण काढले 46,080 एवढी रक्कम ही माफ होईल. मग वजाबाकी बाहेर किती 1,920. एकूण जेवढी रक्कम जमा केलेली आहे त्यापैकी 46,080 ही एक्झम्प्ट झाली माफ झाली उरलेली फक्त टॅक्सेबल. ओके, हे झालं प्रॉव्हिडंट फंडाचं कॅल्क्युलेशन. बघा पुढचा पॉईंट नेक्स्ट पॉईंट आहे त्यामध्येच पुढे अजून एक वाक्य आहे द सेम अमाऊंट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय एम्प्लॉई ऑल्सो. आपल्याला सांगितलेलं की कंपनी त्या एम्प्लॉईच्या खात्यात दर महिन्याला 4,000 जमा करते आणि आत्ता सांगितले तेवढीच रक्कम एम्प्लॉईसुद्धा त्या पी एफ अकाउंटमध्ये जमा करतोय. मग आता सांगा एम्प्लॉईचा जो काय पगार आहे आपला विचार करा आपला पगार आहे आणि आपण आपल्या पगारातील काही रक्कम आपल्या पी एफ अकाउंटमध्ये जमा करतोय. आपल्या पगारातले पैसे त्यात जमा होतात म्हणजे एक जसं आपण आपल्या पगारातले काही रक्कम बँकेत सेव्ह करतो काही रक्कम इतर ठिकाणी सेव्ह करतो तसंच आपण आपल्या पगारापैकी काही रक्कम म्हणजे महिन्याला 4,000 रुपये हे पी एफ अकाउंटमध्ये जमा करतोय. म्हणजे कर्मचाऱ्यानं स्वतःच्या पगारातील काही रक्कम पगारापैकी काही रक्कम जर पी एफ अकाउंटमध्ये जमा केली म्हणजे ती त्याची इन्व्हेस्टमेंट आहे ती त्याची गुंतवणूक आहे. बघा द अमाऊंट कॉन्ट्रीब्युटेड बाय एम्प्लॉई टू पी एफ अकाउंट इज हिज इन्व्हेस्टमेंट अँड इट इज नॉट इन्कम. ही त्याची गुंतवणूक आहे हे काय त्याचं इन्कम नाही कारण त्याच्या पगारातनं पैसे तेवढे कोट होऊन ते पी एफ अकाउंटला जमा झालेत. ही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. ही इन्व्हेस्टमेंट बद्दल त्याला डिडक्शन मिळेल सूट मिळेल हे काही इन्कम नाही आहे. ओके, त्यामुळे हे इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये येणार नाही कारण हे इन्कम नाही ही त्याची गुंतवणूक आहे त्यामुळे ती येणार नाही. पुढचा पॉईंट आहे पॉईंट नंबर 8 इंटरेस्ट ऑन आर पी एफ. व्याज मिळालं किती मिळालं 13%. 52,000 रुपये 52,000 रुपये व्याज मिळालं. मग बघा लिहिण्याची पद्धत इंटरेस्ट ऑन आर पी एफ ॲट 13% अमाऊंट इनर कॉलमला 52,000. जे प्रॉव्हिडंट फंडावरती व्याज मिळतं ओके प्रॉव्हिडंट फंडावरती जे व्याज मिळतं त्या व्याजापैकी 9.5% व्याज हे माफ असतं. हा नियम आपण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये पाहिला म्हणून त्यातून लेस एक्झम्प्ट @9.5%. आता 9.5% माफ करायचं आहे. रक्कम कशी कॅल्क्युलेट करायची बघा ब्रॅकेटमध्ये लिहायचं. पहिल्यांदा व्याज किती मिळालं होतं 52,000 ते घ्या. हे 52,000 व्याज किती टक्क्याने मिळालं त्यांना डिव्हाइड करा म्हणून भागिले 13 आणि गुणिले किती माफ होतं 9.5 म्हणून गुणिले 9.5 म्हणजे माफ झालं 38,000 वजाबाकी बाहेर किती आली तर 14,000 रुपये. प्रत्येक एम्प्लॉईचं प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट असतं त्यामध्ये कंपनी पैसे दर महिन्याला जमा करते तसंच एम्प्लॉईसुद्धा दर महिन्याला पैसे जमा करतो. हे जे जमा झालेली रक्कम आहे त्याच्यावरती व्याज मिळालं हे इन्कम आहे म्हणून ते इनर कॉलमला घेतलं. फक्त त्यामधून काही व्याज हे माफ आहे 9.5% व्याज माफ आणि उरलेली रक्कम असेल ती टॅक्सेबल. ओके, हे झालं व्याजाचं कॅल्क्युलेशन 9.5% व्याज हे माफ आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 9 आहे फ्री मील ऑफ ₹70 इच. जेवण फ्रीमध्ये मिळालं. एक जेवण आहे 70 रुपयाचं आणि किती दिवस मिळालं तर 200 दिवस. एक जेवण 70 रुपयाचं आहे आणि जेवणाला आपल्याला नियम पाहिलेला आहे की एका जेवणाचे किती माफ होतात 50 रुपये एवढे माफ होतात. मग बघा जेवण मिळालं 70चं आणि 200 दिवस सांगितले. मग पहिल्यांदा लिहूया फ्री मील रिसिव्ड. एकूण किती रुपयाचं जेवण फ्रीमध्ये मिळालं कंसामध्ये एक जेवण 70 प्रमाणे किती दिवसाचं 200 दिवसाचे म्हणजे 14,000चं जेवण फ्रीमध्ये मिळालं. एवढं जेवण फ्रीमध्ये मिळालं. आता त्यातनं काही रक्कम करायची माफ.
आत्ता सांगितलं की माफ किती होतात, एका जेवणाचे 50 रुपये, म्हणून ब्रॅकेटमध्ये 50 रुपये पर मील, एका जेवणाचे 50 आणि किती दिवस जेवण मिळाले 200, ते एवढे दिवस गुणिले 200 म्हणजे 10,000 रुपये माफ होतील. 14,000तनं 10,000 गेले, वजाबाकी किती तर 4,000 रुपये. कंपनी एम्प्लॉईला वर्किंग टाईममध्ये जेवण देते, फ्रीमध्ये देते. फ्रीमध्ये जेवण मिळालं हा फायदा आहे, म्हणून एकूण जेवण किती रुपयाचं मिळालं ते घेतलं आणि त्यातून काही रक्कम माफ केली. आणि माफ किती करायची तर त्याच्यासाठी नियम आहे की 50 रुपये पर जेवण एवढं माफ केलं जातं. वरची जे काही जादाची रक्कम असेल तेवढी ही टॅक्सेबल. ओके, हा झाला पॉईंट नंबर 9. आता पुढचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 10. सर्वंट्स प्रोव्हाइडेड अँड पेड बाय एम्प्लॉयर. सर्वंट्स म्हणजे नोकर. हा जो कोण कर्मचारी आहे, एम्प्लॉई आहे, त्याच्या घरामध्ये काम करण्यासाठी नोकरसुद्धा दिलेले आहेत आणि त्या नोकरांचा पगार कोण पेड करते तर एम्प्लॉयर. एम्प्लॉयर म्हणजे कंपनी. त्या नोकर काम करतात ह्या एम्प्लॉईच्या घरामध्ये, पण त्यांचा पगार कोण पेड करते तर एम्प्लॉयर. आता साधा सोपा विचार करा की आपल्या घरामध्ये जर एखादा नोकर काम करत असेल तर त्याचा पगार देणं हा आपला खर्च आहे, हा आपला पर्सनल खर्च आहे, घरगुती खर्च आहे, कारण तो आपल्या घरामध्ये काम करतोय. परंतु हा आपला जो काही पर्सनल खर्च आहे हा जर कंपनीने पेड केला, साहजिक आहे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला. सर्वंट म्हणजे नोकर आपल्या घरात काम करतोय, त्यामुळे त्याचा पगार देणं हा आपला खर्च आहे, तो आपला घरगुती आपला पर्सनल खर्च आहे आणि हा पर्सनल खर्च कंपनीने पेड केला म्हणजे आपले पैसे वाचले, आपल्याला फायदा झाला आणि हा फायदा फुल्ली टॅक्सेबल आहे. कोणताही पर्सनल खर्च जर कंपनीने पेड केला त्यामुळे जर आपल्याला फायदा झाला असेल तर तो फायदा पूर्णपणे टॅक्सेबल असतो. फक्त 4च असे पर्सनल खर्च आहेत की जरी ते कंपनीने पेड केले तरीसुद्धा ते माफ होतात. अदरवाईज इतर कोणताही पर्सनल खर्च जसं की नोकरांचा पगार किंवा गॅस बिल, लाईट बिल वगैरे वगैरे, LICचा प्रीमियम पेड केलं, लाईट बिल पेड केलं, हा पर्सनल खर्च पेड केला, जो होणारा फायदा आहे तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे. मग बघा एक्झाम्पलमध्ये किती नोकर प्रोव्हाइड केलेत आणि त्यांचा पगार किती. बघा पहिला नोकर आहे कुकचा पगार महिन्याला 2,000. बघा मग लिहिण्याची पद्धत, सर्वंट्स प्रोव्हाइडेड अँड पेड बाय एम्प्लॉयर. कंपनीनेच सर्वंट दिलेत आणि पगार पण कंपनीच पेड करते. मग पहिला कुक एक्झाम्पलमध्ये सांगितले त्याचा पगार किती, महिना 2,000. महिन्याचे 2,000 म्हणजे 12 महिन्याचे किती 24,000, ते घेतलं इनर कॉलमला. अजून कोण सर्वंट आहे, वॉचमन, त्याचा पगार 3,000 पर मंथ. बघा वॉचमन महिन्यात 3,000 म्हणजे वर्षाचे किती 36,000, बेरीज बाहेर आली 60,000 रुपये. आपल्या घरामध्ये काम करणारे जे नोकर असतात त्यांचा पगार आपण दिला पाहिजे, पण हा पगार कंपनी देते म्हणजे आपले पैसे वाचले. किती पैसे वाचले वर्षाचे, तेवढी रक्कम ही टॅक्सेबल. ओके, दिस इज सर्वंट्स प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर. दिस इज 10th पॉईंट. नाव द नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट अँड द न्यू पॉईंट इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. आपल्या या एक्झाम्पलमधला हा पुढचा पॉईंट जो आहे तो पहिल्यांदा आलेला आहे. केअरफुली बघा, फ्री यूज ऑफ मोटार कार ऑफ 1500 cc दॅट इज 1.5 लिटर फॉर बोथ ऑफिस अँड पर्सनल पर्पज. कंपनीनं फ्रीमध्ये मोफत मोटार कार म्हणजे कार वापरण्यासाठी दिलेले फ्रीमध्ये. म्हणजेच काय, आणि पुढे सांगितलं ऑल एक्सपेन्सेस ऑफ कार आर पेड बाय कंपनी. कारचा जो काय सगळा खर्च असेल, पेट्रोल, डिझेल, मेंटेनन्स, सगळा खर्च कंपनी पेड करते. मग आता तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करताय आणि कंपनीनं तुम्हाला कंपनीची गाडी फ्रीमध्ये दिली आणि सगळा खर्च कंपनीच करते. साहजिक आहे, 4 व्हीलर एखादी गाडी असेल तर तिची किंमत 5 लाख, 8 लाख, 10 लाख असते. एवढीच महागाईची वस्तू आपल्याला फ्रीमध्ये वापरायला मिळाली, प्लस कंपनी कारचा सगळा खर्च पण करते म्हणजे आपल्याला फायदा झाला. आता तो फायदा कसा कॅल्क्युलेट केला जातो तर त्यासाठी जी गाडी दिली ती गाडी किती पॉवरची आहे, किती क्युबिक कॅपॅसिटीचे ते महत्त्वाचं. आपली गाडी कितीची 1500 cc आहे. मग आता ते कॅल्क्युलेशन कसं केलं जातं बघा, त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट बनवावी लागेल. वर्किंग नोट नंबर 4 बघा, कार फॅसिलिटी फॉर ऑफिस अँड पर्सनल यूज. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की कंपनीनं कार दिलेली आहे आणि ती कार ऑफिससाठी पण वापरा आणि पर्सनलसाठी पण वापरा, कशासाठी पण वापरा, दोन्हीसाठी वापरायला दिले आणि सगळ्याचा खर्च कंपनी पेड करते. पर्सनल असो ऑफिसचा असो, सगळा खर्च कोण पेड करते तर कंपनी. बघा, इफ एम्प्लॉयर म्हणजेच कंपनी प्रोव्हाइड्स कार फॅसिलिटी फॉर बोथ ऑफिस अँड पर्सनल पर्पज, दोन्ही कारणासाठी जर कार दिली असेल, अँड ऑल एक्सपेन्सेस आर पेड बाय कंपनी,
सगळा खर्च कंपनी पेड करत असेल तर टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. बघा, जर त्या गाडी 1600 सी सीपर्यंतची असेल तर त्या गाडीला स्मॉल कार म्हणतात, आणि जर ती गाडी 1600 सी सीच्या अबावची असेल, त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीची असेल, तर त्याला बिग कार असं म्हटलं जातं. 1600 म्हणजेच 1.6. आणि ओके, जर ती गाडी लहान असेल, स्मॉल कार असेल, म्हणजे 1600 सी सीपर्यंत असेल, तर किती टॅक्सेबल अमाऊंट घ्यायची? महिन्याला 1800. आणि त्या गाडीची कॅपॅसिटी जर 1600पेक्षा जास्त असेल तर महिन्याला टॅक्सेबल अमाऊंट घ्यायची 2400 रुपये. आपल्या एक्झाम्पलमध्ये गाडी 1500 सी सीची म्हणजे 1600पेक्षा कमी आहे, त्यामुळे महिन्याला त्याला फायदा किती होतो आहे? तर 1800 रुपये महिन्याला. जर ते गाडीची कॅपॅसिटी 1600पेक्षा पुढची असेल, जास्त असेल, तर महिन्याला फायदा 2400 होतो असं मानायचं. आणि प्लस जर ड्रायव्हर पण दिला असेल तर महिन्याला त्यामध्ये 900 रुपये पर मंथ एवढे त्या रकमेमध्ये ॲड केले जातात. 1800मध्ये असेल किंवा 2400मध्ये ड्रायव्हर असेल तर 900 रुपये ॲड केले जातात. ओके, हा नियम आहे. त्यामुळे कंपनीने कार दिली तर ती कार 1600पेक्षा कमी आहे का 1600पेक्षा जास्त आहे हे महत्त्वाचं. 1600पेक्षा कमी असेल तर फायदा महिन्याला 1800 आणि प्लस ड्रायव्हरचे 900 जर दिले असेल तर. आणि जर ती कार मोठी असेल म्हणजे 1600 सी सीपेक्षा जास्त असेल तर महिन्याला फायदा 2400 आणि प्लस ड्रायव्हर दिला असेल तर ड्रायव्हरचे 900. आपल्या या एक्झाम्पलमध्ये ड्रायव्हर दिला असं कुठंच सांगितलं नाही, त्यामुळे फक्त आपण घ्यायचं. आणि एक्झाम्पलमध्ये गाडीची कॅपॅसिटी बघा किती दिली. एक्झाम्पलमध्ये सांगितले गाडी ही आहे 1500 सी सीची. ओके, 1500 सी सी म्हणजे 1600पेक्षा कमी, म्हणजे महिन्याला फायदा घ्यायचा किती? तर 1800 रुपये. त्यामुळे बघा, मोटर कार फॅसिलिटी खाली कंसामध्ये 1800 पर मंथ, महिन्याचे 1800, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, म्हणजे एकूण फायदा किती झाला? तर 21,600. कंपनीनं जी फ्रीमध्ये गाडी वापरायला दिलेली आहे त्याचा फायदा झाला 21,600 रुपये. ओके, हे या एक्झाम्पलमध्ये नवीन आहे कार फॅसिलिटीचं कॅल्क्युलेशन. ओके, त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे टॅक्स पेड. टॅक्स पेड हे आपण डिडक्शनमध्ये दाखवतो. त्यामुळे सर्व पॉईंट झालेले आहेत. आउटर कॉलम जो आहे त्या आउटर कॉलमची बेरीज करा. रेश सोडून बेरीज केली, बेरीज झाली 5,61,120. त्याला आपण नाव देतो ग्रॉस सॅलरी. बरोबर. आणि या ग्रॉस सॅलरीमधून डिडक्शन्स वजा करायचा. एकूण जागा सोडून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. सॅलरीच्या डिडक्शन सेक्शन 16मध्ये आहेत. एकूण 3 डिडक्शन्स आहेत. पहिली स्टँडर्ड डिडक्शन पहिल्या कॉलमला घ्यायची 50,000. ही 50,000 डिडक्शन फिक्स आहे. सर्व एम्प्लॉईंना, परमनंट, टेम्पररी, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सगळ्यांना मिळते आणि सर्वांना 50,000च मिळते. हे फर्स्ट. सेकंड डिडक्शन असते प्रोफेशनल टॅक्स. ही कुणाला दिली जाते? जो प्रोफेशनल टॅक्स पेड करेल त्या सर्वांना डिडक्शन मिळते. आणि किती? तर तुम्ही टॅक्स किती पेड केला आहे तेवढी. बघा, आपल्या एक्झाम्पलमध्ये टॅक्स पेड किती आहे? तर 2,500 आहे. त्यामुळे आहे तशी डिडक्शन लिहिली 2,500 रुपये. आणि तिसरी डिडक्शन असते एंटरटेनमेंट अलाउन्स. ही कुणाला मिळते? तर फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे म्हणजे याला डिडक्शन मिळणार. किती मिळणार? त्यासाठी वर्किंग नोट नंबर 3. बघा, वर्किंग नोट नंबर 3, डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स. डिडक्शन किती मिळते? तर त्याला नियम आहे मिनिमम ऑफ फॉलोइंग 3. 3 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. त्या 3पैकी जी लहान रक्कम असेल ती. मग ह्या 3 अमाऊंट कोणत्या? पहिलं, ॲक्च्युअल एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिव्ड. त्या व्यक्तीला, एम्प्लॉईला ॲक्च्युअली एंटरटेनमेंटसाठी किती पैसे मिळाले? बघा, एक्झाम्पलमध्ये एंटरटेनमेंटसाठी ॲक्च्युअली मिळाले किती रुपये? तर 6,000 रुपये मिळालेले आहेत. बघा, दिलेलं 6,000. ही एक. दुसरं घ्यायचं असतं बेसिक सॅलरीचे 20%. आपली बेसिक सॅलरी किती आहे बघा? तर एक्झाम्पलमध्ये बेसिक सॅलरी सांगितलेली आपली 3,60,000. त्याच्या किती? 20%. बघा, इथं दिले 3,60,000चे 20% म्हणजे किती? 72,000. ही दुसरी. आणि तिसरी आहे ते म्हणजे मॅक्सिमम लिमिट. कायद्यामध्येच ते दिले 5,000चं लिमिट. ओके, मग ह्या तिन्हीपैकी मिनिमम म्हणजे लहान रक्कम कोणती? तर लहान रक्कम आहे 5,000 रुपये. तेवढंच त्या व्यक्तीला एक्झम्पशन किंवा डिडक्शन हे मिळणार आहे. किती? 5,000. बघा, वर्किंग नोट नंबर 3 प्रमाणे किती डिडक्शन मिळेल? 5,000. ह्या तिन्ही डिडक्शनची बेरीज बाहेर घेतली, ती बेरीज किती आली? तर 57,500 रुपये. मग ग्रॉस सॅलरी होती 5,61,000. त्यातून 57,500 लेस केले, वजाबाकी खाली किती आली? 5,03,620. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम सॅलरी. ग्रॉस सॅलरीमधून सेक्शन 16चे ह्या 3 डिडक्शन्स वजा केल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हटलं जातं.
ओके. सो हा जो कोण व्यक्ती आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, या व्यक्तीचं सॅलरीचं वर्षभराचं उत्पन्न आहे 5,03,620. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम सॅलरी. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या व्यक्तीची माहिती दिली जाते आणि त्या व्यक्तीचं इन्कम जे आहे सॅलरी इन्कम हे या प्रकारे हे कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. दिस इज एक्झाम्पल नंबर 6 ऑन दिस पर्टिक्युलर टॉपिक. In this particular example, we studied how to compute the taxable amount of car facility. या एक्झाम्पलमध्ये आपण नवीन काय शिकलो, तर जर कंपनीने कार फॅसिलिटी प्रोव्हाइड केली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण शिकलो. प्लस वी ऑल्सो स्टडीड द ट्रीटमेंट रिगार्डिंग द एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. जर एम्प्लॉईने स्वतःच्या पगारातली काही रक्कम पी एफला जमा केली असेल तर ही ॲक्च्युअली त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, हे इन्कममध्ये दाखवलं जात नाही. ओके. दीज आर द टू थिंग्स विच वी स्टडीड इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. ओके. सो हिअर आय विल स्टॉप. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture, we will see another example in which we will study one or two new points. Okay. So that's it with this particular lecture. Thank you very much.